डोंबिवलीत काल एक धक्कादायक प्रकार समोर आला। पिसोळी गावातील एका खासगी रुग्णालयातील रिसेप्शनिस्ट म्हणून काम करणाऱ्या मराठी तरुणीला परप्रांतीय गुंडाकडून जबरदस्त मारहाण करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरलही झाला। आता मराठी तरुणीला या प्रकारे मारहाण झाल्यानंतर मनसे काही गप्प बसणारे नव्हते। मनसेच्या कार्यकर्त्यांनी या परप्रांतीय तरुणाला शोधून पकडून आणून हाणून पोलिसांच्या हवाली केले। पाहूया। एका खासगी रुग्णालयातील मराठी तरुणीला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर मनसेचे अविनाश जाधव यांच्याकडून पीडित तरुणीची भेट घेण्यात आली। या मुलीला पायावर, छातीवर आणि मानेलाही जबर मार लागलाय। मला ही बातमी मी टीव्हीवर पाहिली आणि ही जी काही वाऱ्यासारखी बातमी आता अख्ख्या महाराष्ट्रात पसरते, मला अनेक लोकांचे फोन यायला चालू झाले आणि मी ताबडतोब आमच्या उल्हास भोईर यांना फोन केला आणि सांगितलं की तुम्ही सगळे तिथे पोचा, मी पण येतोय। आता इथे आल्याच्या नंतर त्या मुलीची जी काही शारीरिक परिस्थिती आहे त्याच्यावरनं ह्या माणसाला शोधून मारलं पाहिजे, कारण त्या बिचारीच्या ऑलरेडी जीवात काही नाहीये आणि ज्या पद्धतीने त्यांनी तिला मारलेला आहे तो माणुसकीला कालिमा फासण्यासारखी ती गोष्ट आहे। आणि म्हणूनच आता आम्ही तिला पाहिलंय। खरं तर तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे, कारण कालपासून ती त्याच परिस्थितीत आहे, त्याच कपड्यांमध्ये आहे। तिचं एवढं छातीत पाठीत एवढं दुखतंय की कालपासून तिने कपडे देखील बदलले नाहीत त्या मुलीनी। सो त्या मुलीला आता आम्ही हॉस्पिटलला ऍडमिट करतोय आणि तिची पुढची जी काही मेडिकल हॉस्पिटलची जबाबदारी असेल ती आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणून ती जबाबदारी उचलणार आहोत। कमीत कमी हा वाद जो आहे तो मराठी आणि अमराठी नाहीये, कारण मुद्दा हा रिसेप्शनच्या डॉक्टरला भेटण्यासाठी। मी परत सांगतो, विषय मराठी अमराठी म्हणून आम्ही ते आलेलोच नाही। एखाद्या मुलीला असा मारू कसा शकतो, अशा पद्धतीने मारतात। आणि त्यांनी काय सांगितलं तिला, त्या मुलीने त्याला काय सांगितलं, आतमध्ये कोणीतरी आहे, थांबा, याच्यावरनं असं मारतात। एक तर त्या मुलीकडे पाहिल्याच्या नंतर तिला मारावं का किंवा तिच्यावर हात उचलावं का हा प्रश्न आहे। आता अशा अनेक गोष्टी घडतात, आम्ही महिलांवर हात उचलतो का? या प्रकरणामध्ये मनसेने उडी घेतल्यामुळे खरं पाहिलं तर मराठी अमराठी हा वाद सुरू मी परत सांगतो, मनसेने उडी घेतली त्या मुलीसाठी। एखाद्या मुलीला अशा प्रकारे मारणार असाल तर मनसे सतत उड्या घेत राहील, आम्ही शांत बसणार नाही। आणि अमराठी मराठी हा विषय, जर एखादा बाहेरनं आलेला मुलगा आमच्या मुलीला अशा प्रकारे मारत असेल तर आम्ही का गप्प बसायचं? आता आम्ही एखाद्याला मारलं तर ते युपी बिहारला बसून त्यांचे राजकीय नेते ट्विट करतात ना त्यांच्या लोकांसाठी, मग आम्ही आमच्या लोकांसाठी यायचं नाही का? आम्ही आमच्या लोकांसाठी बोलायचं नाही का? त्यांना जर वाटतं 1000-1200 किलोमीटर लांब राहून की आमच्या एखाद्या पोराला त्याची चुकी असताना मारलं, ही तर पोरगी आमची आहे, आमच्या शहरात राहते, तिच्या शरीरात काय नाहीये, तिला आई वडील नाहीयेत, 3 लहान बहिणी एकत्र मिळून काम करतात आणि स्वतःचं घर चालवतात। अशांसाठी आम्ही उभं राहायचं नाही का? जर युपी बिहार मधनं त्यांची लोक जर त्यांच्या लोकांसाठी उभी राहणार असाल तर ही आमची मुलगी आहे, तिच्यासाठी आम्ही उभे राहणारच। फोटो आहेत त्याचे, तलवार वगैरे घेऊन तो फिरत असलेले किंवा त्यांनी सोशल मीडियात असे फोटो ठेवलेले आहेत, गुंड प्रवृत्तीचा दिसतोय। आपली भूमिका काय असणार या सगळ्या प्रकरणामध्ये? त्याने ज्या पद्धतीने तिला मारलंय ना, तसं मारणं एखादा गुंडच करू शकतो। मी ज्यावेळेला मारताना पाहिलं त्यावेळेला माझ्या सहकार्यांना मी म्हटलं की हा साधा सुद्धा नाहीये, कारण ज्या पद्धतीने तो तिला बुक्के मारत होता आणि खेचत होता, लाता मारत होता, हे नॉर्मल कोण नाही मारू शकत। एखादा या सगळ्या क्षेत्रात असलेलाच माणूस अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारू शकतो, तर हा हार्डकोर क्रिमिनल असावा, याचा गुन्हेगारी रेकॉर्ड असावा 100%। आणि जर अशा प्रकारे एखाद्या मुलीला मारल्याच्या नंतर 22 तास जर तो पोलिसांच्या हाताला लागत नसेल तर मला वाटतं दुर्भाग्य आहे आमचं। आम्हाला पकडता ना, आम्हाला रात्री 3:30 वाजता घरनं उचलता ना, ज्यावेळेला आम्हाला उचलता त्यावेळेला आम्ही मराठी भाषेसाठी, तिथल्या स्थानिक लोकांसाठी आंदोलन करत असतो। जर आम्हाला जर उचलत असाल तर हे लोकांना, या अशा क्रिमिनल लोकांना उचलायला तुम्हाला किती वेळ लागला पाहिजे? 22 तास उलगडून गेल्याच्या नंतर पण जर कुठल्या प्रकारची कारवाई होत नसेल तर हे दुर्भाग्यपूर्ण आहे। तरुणीला काय नेमकं सांगितलं? आता त्या मुलीला ताबडतोब हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची गरज आहे, कारण कालपासून म्हणजे आता जवळजवळ 24 तास होऊन गेलेत
ती मुलगी त्याच त्रासात आहे, तशाच प्रकारच्या दुखण्यात आहे. तिच्या छातीवर, तिच्या पायावर डाग आलेले आहेत आणि मला वाटतं तिला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करणं गरजेचं आहे. मी तिच्याशी आता बोललो, ती बोलली की दादा मला ॲडमिट व्हावं लागेल, कारण मला आता तिला जो काही पेन आहे तो तिला सहन होत नाही. तिला मारल्याचा ती ज्या पद्धतीने खंत व्यक्त केली किंवा दुःख व्यक्त केलंय की तिची फक्त चुकी नाही, फक्त बाहेर बस एवढं बोलले. मी परत सांगतो, तिच्या बिचारीची काही चुकी नाही. तिने फक्त एवढंच सांगितलं की आतमध्ये डॉक्टरांकडे कोणीतरी बसलंय, तुम्ही 5 मिनिटं थांबा. या गोष्टीचा त्याला राग आला आणि त्या गोष्टीवरनं त्यांनी मारलंय. आता असं समजा की त्या मुलीने त्याला आत सोडला, तर त्या डॉक्टरने हिला सोडलं असतं का? त्याने हिला कामावरनं काढलं असतं, तर दोन्ही बाजूनी मरण त्याच मुलीचं झालं असतं. सो ज्या बोला 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 आरोपी पकडला नाही तर आपली काय भूमिका असणार? नाही, आरोपी पकडलाच गेला पाहिजे. अशा प्रकारे मारल्याच्या नंतर जर आरोपी तुम्हाला भेटणार नसेल तर मग काय आम्ही आता आंदोलन करायची का यासाठी? पण आणि नाहीच पकडला गेलं तर खरंच आम्ही पोलीस स्टेशनच्या दारात आंदोलनाला बसू. पोलिसांनी जर पुढच्या काही तासात त्यांना पकडलं नाही तर पोलीस स्टेशनच्या बाहेर बसून आंदोलन सुरू करू. त्या मुलीलाही तुम्ही सांगितलं की मनसैनिकांच्या ताब्यात भेटलात तर आम्ही आमच्या स्टँडने. ज्या पद्धतीने त्यांनी मारला नाही, महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी माणसाला राग आला असेल. प्रत्येक मराठी माणसाला वाटत असेल की हा हातात भेटला तर याला सोडणार नाही म्हणून. तोच राग आमचा पण आहे. खरंच एखाद्या मुलीला जिचं वजन 25-30 किलो नसेल अशा मुलीला अशा प्रकारे मारलं जातं का? चूक नसताना आमच्याकडनं रिॲक्ट होणारच. कल्याण डोंबिवलीमध्ये ही परप्रांतीयाची दादागिरीची तिसरी घटना आहे. पहिलेही अशा प्रकारे देवपूजा असेल किंवा सोसायटीची सत्यनारायणची पूजा असेल आणि आताही ही प्रकार घडलेला आहे. या सगळ्यांकडे आता मनसेकडनं कशा प्रकारचं? मी तुम्हाला सांगतो, याला जबाबदार इथले राजकीय नेते. त्यांना त्यांचा मतदारसंघ टिकवण्यासाठी त्या लोकांनी या लोकांची भरती करून ठेवलेली आहे आणि त्यांना असं वाटतं की हे मतदान आम्हाला करणार, आम्ही निवडून येणार आणि म्हणून यांना आसरा देतात ती लोक. आणि त्यांच्यामुळेच, त्यांच्या लाचारीमुळेच हे लोक इथे माजलेले आहेत. त्यांना माहिती आहे की आम्ही इथे काही केलं तरी आमचे राजकीय पुढारी येणार, आम्हाला वाचवणार. त्यांना काही फरक नाही पडत की तुम्ही कुठल्या मराठी माणसाला मारला, कुठल्या गरीब मुलीला मारला. त्यांचं काही घेणं देणं नसतं. त्यांचं घेणं देणं फक्त मताची असतं. आणि त्या राजकीय नेत्यांमुळे आजची ही परिस्थिती महाराष्ट्रावर ओढावलेली आहे. लागलाय. तिच्यावर उपचार सुरू आहेत. मनसेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण करणाऱ्या गोकुळ झा याचा छडा लावण्यासाठी अख्ख्या मुंबईत सर्च ऑपरेशन सुरू केलं. मारहाण प्रकरण झाल्यानंतर हा गोकुळ गायब झाला होता. कल्याण पोलिसांची 5 पथकं त्याचा शोध घेत होती. शेवटी मंगळवारी रात्री नवाळी परिसरात तो मनसे कार्यकर्त्यांच्या हाती लागला. मारहाण केल्यानंतर मोठ्या शिताफीनं हा गोकुळ गायब झाला होता. पोलिसांना किंवा सामान्य नागरिकांना आपली ओळख पटू नये म्हणून त्यानं त्याचा लुकही बदलला होता. नेहमीसारखा पोशाख न करता त्यानं टी-शर्ट परिधान केला होता. शिवाय केसही कापले होते. बदललेल्या लुकमुळे पोलिसांच्या तावडीत आपण सापडणार नाही अशी त्याची खात्री झाली होती. मात्र मंगळवारी रात्री नेवाळी परिसरात फिरत असताना मनसेच्या योगेश गव्हाणे आणि दीपक कारंडे या कार्यकर्त्यांनी त्याला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिलं. ताब्यात घेतलेल्या गोकुळ झाचा कच्चा चिठ्ठा आता समोर आलाय. हा गोकुळ कुणी सर्वसामान्य व्यक्ती नसून हा सराईत गुन्हेगार असल्याचं समोर आलंय. त्याच्या नावावर कल्याण, काळशेवाडी, उल्हासनगर या परिसरात मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. कल्याण पूर्व येथील नांदिवली परिसरामध्ये फेरीवाल्यांकडून गोकुळ झा हप्ते वसुली करत असल्याचा आरोपही करण्यात येतोय. एवढंच नाही तर गोकुळ झा हा 4 दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटला होता. त्याच्यावर याआधी 2 गुन्हे दाखल आहेत. हत्यार बाळगणं आणि मारहाण करणं असे 2 गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. या प्रकरणात पोलिसांनी एकूण 4 जणांना ताब्यात घेतलंय. यातील मुख्य आरोपी गोकुळ झा याच्यासह त्याचा भाऊ रणजित झा याला सुद्धा अटक करून आज कोर्टात हजर करण्यात येणार आहे. आता यावर न्यायालय काय निकाल देईल याकडे सर्वांच्या नजरा लागल्यात. सध्या इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर.
पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल, 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.